Good morning, students. Chemical kinetics. This is our 5th number lecture. In previous lecture, we discussed all these points. Today, we are going to discuss some important definitions. First one is 10 number definition. Integrated rate law, half-life period, and last one molecularity. Molecularity या 3 डेफिनेशन आज आपल्याला पाहायच्या आहेत. बऱ्यापैकी सगळ्या कव्हर केलेल्या आहेत मी. जर समजा चुकून राहिल्या असतील तर त्या तुम्ही लिहू शकता किंवा वाचू शकता पुस्तकामधल्या. तर सुरुवात करूया. इंटिग्रेटेड रेट लॉ. सेकंड, इंटिग्रेशन मॅथ्स मध्ये शिकला असाल, माहिती आहे तुम्हाला. डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन त्या टाइप मध्येच ही डेफिनेशन आहे. इंटिग्रेटेड रेट लॉ ही डेफिनेशन घेतली याच्यासाठी कारण याच्यावरती डिपेंड बरेचसे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जातात. ते आपल्याला पुढे स्टडी करायचे आहे, म्हणून याची डेफिनेशन पाहणं देखील गरजेचं आहे. चला, पहिल्यांदा मी डेफिनेशन लिहिते. द इक्वेशन which are obtained by integrating the differential rate laws and which give relationship between the concentration of reactant and time are called integrated rate law. थोडी डेफिनेशन मोठी आहे, तुम्ही लिहू शकता. The equation which are obtained by integrating the differential rate law. जो डिफरन्शियल रेट लॉ आहे त्याचं काय करायचं, आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. आणि त्याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपल्याला जी काही क्वांटिटी मिळणार आहे ती क्वांटिटीमध्ये काय असणार आहे, द रिलेशनशिप बिटवीन रिॲक्टंट अँड टाइम. त्यांच्या रिॲक्टंट आणि टाइम मध्ये ते काय असणार आहेत, रिलेटेड असणार आहेत. त्या इक्वेशनलाच काय म्हटलं जातं, इंटिग्रेटेड रेट लॉ. किंवा तुम्ही डायरेक्टली डेफिनेशन जर नाही लक्षात राहिली तर इतकं तरी लिहू शकता. द रिलेशनशिप बिटवीन द कॉन्सन्ट्रेशन, इथून इथपर्यंत, द रिलेशनशिप बिटवीन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड टाइम आर कॉल्ड इंटिग्रेटेड लॉ. द इक्वेशन विच आर ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेटिंग द डिफरन्शियल रेट लॉ. डिफरन्शियल रेट लॉचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे आणि ते इंटिग्रेशन घेतल्यानंतर जे रिलेशनशिप आपल्याला मिळतं त्यालाच काय म्हटलेलं आहे, इंटिग्रेटेड लॉ. इंटिग्रेटेड लॉ असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट डेफिनेशन आहे हाफ लाईफ पिरियड. हाफ म्हणजे काय सांगतो, अर्ध. लाईफ म्हणजे काय, जीवन. म्हणजे जर समजा जीवनाचा अर्धा भाग आपण जर घेतला तर त्याला आपण काय म्हणणार आहे, हाफ लाईफ पिरियड. मग रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी
100% असतं आणि जर 100%चं निम्म केलं तर काय होणार आहे 50%. मग 50% रिॲक्शन कम्प्लीट होण्यासाठी जो टाइम लागतो, पिरियड म्हणजे काय टाइम, जो टाइम लागतो त्यालाच काय म्हटलं जातं हाफ लाईफ पिरियड. इट इज द टाइम required for completion of 50% of reaction. एक रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी जितका वेळ लागतो त्याचा 50% म्हणजे काय असणार आहे हाफ लाईफ पिरियड असणार आहे. इट इज द टाइम रिक्वायर्ड फॉर completion of 50% of reaction is called as half life period. लास्ट डेफिनेशन आहे मॉलिक्युलॅरिटी. मॉलिक्यूल म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्हाला, द नंबर ऑफ मॉलिक्युल्स, द नंबर ऑफ molecules take part in chemical reaction is called as molecularity. एखाद्या रिॲक्शन मध्ये किती मॉलिक्यूल सहभागी झालेले आहेत त्याला मॉलिक्युलॅरिटी असं म्हटलं जातं. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज मॉलिक्युलॅरिटी. ठीक आहे, आज इथंच थांबूया. या पहिल्या केमिकल कायनेटिक्स मधल्या तुमच्या ज्या इम्पॉर्टंट डेफिनेशन्स होत्या त्या सगळ्या इथे कंप्लीट झालेल्या आहेत. पुढच्या तासाला आपण याचे इक्वेशन्स पाहणार आहोत. थँक्यू.